सिडको महामंडळात होत असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल आणि त्याला सिडकोतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या पाठबळाबद्दल मी हे सरकारचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितोय की अध्यक्ष महोदय, 12.5% योजना ही महाराष्ट्रामध्ये लोकनेते दिबा पाटील साहेबांनी पहिल्यांदा आणली आणि ती योजना आली 1970 साली. साहेब, त्या सिडकोच्या 1970 साली आलेल्या 70च्या दशकात आलेल्या सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांकरता 12.5%चं भूखंड वाटप आज तागायत झालेलं नाही. म्हणजे आज त्या गोष्टीला 50 ते 58 वर्ष झाली. 58 वर्ष झाल्यानंतर पण त्या शेतकऱ्यांना 12.5%चा लाभ झाला नाही. त्याच्यामुळे द्रोणागिरी असेल, करंजाडे असतील, कामोठे असेल, या म्हणजे ज्या ठिकाणी सिडको वसली आहे त्या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना आणि स्थानिकांना त्या 70 वर्षामध्ये 3 पिढ्या त्यांच्या गेल्या. म्हणजे आता अर्धे त्यांच्या कोर्ट केसेस, त्यांची वंशावळ वाढली, त्यांचे कोर्टातच जाणार आहेत. म्हणजे या 12.5%चा त्या शेतकऱ्यांना काय फायदा झालाय का? तर काही झाला नाही. आणि याला जबाबदार कोण आहे? सिडको. आणि त्यांचं कारण काय देतात? जागेची उपलब्धता. अहो, तुम्हाला प्लॉट बिल्डर लोकांना विकायला प्लॉट मिळतात, शेतकऱ्यांना गरिबांना द्यायला काय अडचण आहे? तुम्हाला ज्याची पहिली जमीन घेतली त्यांना आधी द्या, त्याच्यानंतर तुम्ही बिल्डर लोकांना विका. हे धोरण का नाही ठरवताय? परंतु हे जे एमडी येतात, हे जे तिथले उच्चपदस्थ अधिकारी येतात, यांना त्या शेतकऱ्यांच्या अश्रूंची, त्यांच्या भावनांची, ज्यांच्या जमिनीवर हे अख्खी नवी मुंबई वसली, त्यांच्याशी काय घेणं देणं नसतं. त्यांना फक्त सिडको ही दूध देणारी गाय आहे आणि ते दूध घेता घेता रक्तही काढतात. ती गाय मेली तरी चालेल, यांना सिडकोशी काय घेणं देणं नाही. त्या 70 साली झालेल्या ऍक्विजिशन मध्ये आतापर्यंत जमीन न देणं हे किती मोठं पाप आहे. पण त्याच्याकरता मला इथे या सभागृहात 3 वेळा आश्वासन मिळालं. साहेब, आज मला सांगा की या ठिकाणी पूर्ण लॉबी भरलेली होती. आतापर्यंत सिडकोचे कुठले वरिष्ठ अधिकारी आलेत? कोणी अधिकारी नाही. कारण त्यांना याचा सिरियसनेसच नाही. कारण काय झालंय की सिडको मधली बदली ही फक्त नवी मुंबईतच होऊ शकते, याच्या बाहेर होऊ शकत नाही. पीडब्ल्यूडीचा अधिकारी घाबरतो, पोलिसाचा अधिकारी घाबरतो, इतर डिपार्टमेंटचे घाबरतो. त्याची सिडकोचे अधिकारी असेल तर मी चर्चा थांबवतो. हो, एक लक्षात घ्या की म्हातारी म्हणजे दुःख नाही, काळ सोपवता कामा नये. हो, बरोबर. कुठच्याही सदस्याची चर्चा असताना अधिकारी नसतील इकडे, अजिबात नाही चालणार. किती जण आहेत सिडकोचे इथे? एकही जण नाही आहे. कशाने चर्चा करतात? तुमचा वेळ जात नाही म्हणून सदस्य इकडे थांबलेत आणि मंत्री महोदय थांबलेत. साहेब, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, निर्देश द्या. साहेब, आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत थांबायचं, मंत्री महोदय थांबायचं, तुम्ही थांबलेत, हे सर्व थांबले. महाराष्ट्रात सर्वोच्च सभागृह आहे ना साहेब. आणि या राज्य शासनाचा पगार घेतात ते, या जर गोरगरिबांचे प्रश्न सोडवायला नसतील तर ते कशाकरता पगार घेतात? कसला हरवाचा पैसे घेतात? आणि मी सिडकोचा भ्रष्टाचार काढतोय साहेब. उत्तर देतील ते, निर्णय कोण देणार? नाही, असं आहे, तुम्ही तुमचे प्रश्न मांडा. जे अधिकारी आज चर्चा असू नये आणि विधानसभेकडनं सूचना देऊ नये, या संपूर्ण विधानसभेच्या आवारामध्ये उपस्थित नसतील, त्यांना मान्य अध्यक्षांना मी नाही, आज गॅलरीमध्ये नाही आहे तेच तर सांगतोय ना. आज नोटीस जाऊन देखील मंत्री महोदय उत्तर देतील. पण असं आहे की महत्वाचे विषय अधिकाऱ्यांनी पण लिहून घेतले पाहिजे ना. जितकी मंत्री महोदय जेवढी जबाबदारी मंत्री महोदयाची आहे त्यापेक्षा जास्त अधिकाऱ्यांची आहे. साहेब, त्याच्यामुळे हे जे 12.5%चा प्रश्न आहे की जागेची उपलब्धता नसणे हे कारण असू शकत नाही. एवढ्या इमारती दर महिन्याला टेंडर काढतात. जे प्लॉट, ज्या जमीन आज उपलब्ध नाही त्याचं टेंडर एवढी काढू शकतात. आणि आता 11 मार्चला एक बोर्ड मीटिंग झाली, त्याच्यामध्ये आयत्या वेळेला त्यांनी काही विषय आणले की हे प्लॉट द्यायचे. अधिकाऱ्यांनी, काही अधिकारी प्रामाणिक आहेत, त्यांनी नाकारलं आणि म्हणून तो अजेंडा पोस्टपोन झाला. म्हणजे ही एवढी उर्मटता, ही एवढी बेजबाबदारपणा कुठल्या जोरावर येते हे कळणं पलीकडे. साहेब, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असलेली 3री मुंबई नैना प्रकल्प हा त्या ठिकाणी आहे.
साहेब नियोजन नियोजनबद्ध विकास करण्याकरता 2013 साली शासनाने या विमानतळ प्रभावित क्षेत्राला नैना प्राधिकरणाची स्थापना केली. परंतु गेल्या 12 वर्षात काही सकारात्मक काम झालेलं नाही. सातत्याने बैठकांद्वारे पत्रांद्वारे शेतकऱ्याच्या मागण्या मांडून सुद्धा सिडको नैना प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देत नाही. याला जबाबदार या एमडीनी कधी त्या शेतकऱ्यांची बैठक घेतली? आम्ही तिथे लोकप्रतिनिधी आहोत, लोकप्रतिनिधींना कधी विश्वासात घेतलं? अहो आम्ही त्या शेतकऱ्यांच्या शिव्या खातोय. कारण का? की आम्हाला माहिती आहे या नैना प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पण भडकवणारे अनेक असतात. पण आम्ही त्याच्यात 40% तुम्ही देताय, हे फार चांगली स्कीम आहे. ही आता शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता लोकप्रतिनिधी आणतायत. पण ही फक्त लोकप्रतिनिधींची जबाबदारी नसून ही सिडकोची तेवढीच आहे. काही अधिकारी चांगले प्रामाणिकपणे काम करतात, पण या भ्रष्टाचाराच्या जाळ्याला प्रामाणिक अधिकारी कंटाळलेले आहेत. आता तुम्हाला मी सांगतो, सिडकोने नेरूळ बसवलं, सिडकोने वाशी शहर बसवलं, तेव्हा कन्सल्टंट लागले नाही. पण या नैनाच्या कामाकरता कन्सल्टन्सीचं टेंडर 1200 कोटी रुपयाचं दिलं. सिडकोचे लो कॉस्ट हाऊसिंग आहे. आता मुंबईत म्हाडा लॉटरी काढते, अनेक लोक आपल्याला नंबर लागेल का या प्रतीक्षेत असतात. त्यांना मार्केटिंग करायची गरज लागत नाही. पण सिडकोच्या लो कॉस्ट हाऊसिंगच्या मार्केटिंग करता 700 कोटी रुपयाची एजन्सी दिली गेली. म्हणजे भ्रष्टाचाराचे एकावर एक उदाहरण ही त्या सिडकोमध्ये आहेत. गृहनिर्माण प्रकल्प असेल, स्वप्नाचं घर, वी क्रिएट सिटीज अशी गोंडस नावं द्यायची. आणि या म्हणजे एमडी, जॉईंट एमडी यांनी कधी त्या प्रकल्पामध्ये फिरायचं नाही. त्या शहरांचा काय बकालपणा चाललाय याच्यावर कधी लक्ष द्यायचं नाही. कारण यांना फक्त जिथे पैसे मिळतील तिथेच जायचं एवढंच माहिती आहे. मग विमानतळापासून विस्थापित लोक असतील, उल्वेनोड असेल, करंजाळे असेल, या ठिकाणी जाण्याकरता त्यांना वेळ नाहीये. यांना फक्त प्लॉट, टेंडरचा ऍडव्हान्स याच्यामध्ये जास्त गुंतलेले अधिकारी आहेत. साहेब पाणी पुरवठा बांधकाम विभागामध्ये तर प्रचंड भ्रष्टाचार आहे. पर स्क्वेअर फूट तुम्ही साहेब मुंबई महानगरपालिका जवळून बघितलाय, महापौर होतात, नगरसेवक होतात, या ठिकाणी 10,000 रुपये स्क्वेअर फूटचा सीसी आणि ओसी करता रेट आहे. अख्ख्या देशामध्ये नसेल. आणि हे रेट कार्ड त्यांच्या तिथे लागलेले आहेत. मग त्याचं अकाउंटिंग एमडी करतो, तू किती सीसी दिल्या, किती ओसी दिल्या, माझं काय? अहो भ्रष्टाचाराची काही लिमिट राहिली नाही. ओपन भ्रष्टाचार तिथे फक्त दलालांचं. आम्ही त्या विभागातले लोकप्रतिनिधी शरम वाटते साहेब, शरम वाटते. हे जबाबदारीने सांगतो. आणि हे सर्व कोण आहे याचा? आणि मी जबाबदारीने सांगतो, याचं कुठलेही मंत्रालय कनेक्शन नाहीये. हे भ्रष्टाचार तिथल्या तिथे चालू आहे. हे मी जबाबदारीने सांगतो. तिथे असलेला एमडी हा पूर्ण जबाबदार आहे. हे कोणाला पैसे देऊन येतात, काय येतात हे आम्हाला माहित नाही. फक्त सांगतात ते आम्ही पैसे देऊन आलोय. पण आम्हाला तर काय त्यातलं कुठलं दिसलं नाही. त्याच्यामुळे या सर्व भ्रष्टाचाराची युडीसीपीआर प्रमाणे त्यांना जर प्रीमियम द्यायचं असेल तर ऍडव्हान्स पैसे घ्या. त्याचे जेवढे पैसे आहेत त्याच्याहून जास्त यांचे रेट ठरलेले आहेत. साहेब अनधिकृतरित्या डेब्रिजचं मी या विधानसभेमध्ये 15 वेळा सांगितलं. तुम्ही आता नव्या मुंबईत येणारे 2च रस्ते आहेत. एक वाशीचा ब्रिज आहे आणि एक अटल सेतू आहे. दोन्ही ठिकाणी मुंबईचं डेब्रिज हे खाली करताना सिडकोच्या जागेवर खाली होतं. आणि सिडको लाखो रुपयाचे टेंडर काढतात ते डेब्रिज उचलण्याकरता. हे अनेक वेळा सांगून तुमच्याकडे एवढी मोठी यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा आहे, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, नवी मुंबई महानगरपालिकेचं एक एंट्री गेट आहे, वाशीचं आहे, अटल सेतूचं आहे, का नाही करू शकत? पण यांना कशात लक्ष द्यायचं नाही. यांचं लक्ष भलत्याच गोष्टींमध्ये असतं. त्याच्यामुळे ही सिडकोची एक चांगली व्यवस्था ही भ्रष्टाचारी झालेली आहे. साहेब याचे पुढे पाण्या पुरवठा बाबतीत ऑटोमायझेशन करा. आपल्याकडे नवी मुंबई ते मोरबे धरण नवी मुंबईने घेतलंय. त्यांनी 90 MLD पाणी द्यायचं, यांना पाणी देत नाही. आता ही लक्षवेधी झाली. पण माझं म्हणणं आहे, जर तुम्ही ज्यांना स्वप्न दाखवली, ज्यांची घरं झाली, ज्यांचे सीसीओसी घरं झाली, आता नवीन बिल्डिंग आहे, त्यांना सीसीओसी थांबवायला तुम्हाला जिथपर्यंत मुबलक पाणी मिळत नाही. एवढी काय घाई आहे? पण आपण
या सर्व परिसरामध्ये नवीन युनिव्हर्सिटीज येत आहेत, स्पोर्ट्स सिटी येते, या सगळ्याचं स्वागत आहे. पण याच्याकरता सामान्य शेतकरी प्रकल्पग्रस्त यांना चिरडू नका. आणि हे भ्रष्टाचाराचं पुरण एखादा अकाउंटचा ऑफिसर ऑडिटवर येतो, तोही 1% बिल देत नाही आणि तो सांगतो तुम्हाला ज्याला सांगायचंय त्याला सांगा. हे चित्र महाराष्ट्राला शोभनीय नाही आणि त्या तिथला लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला तळमळ आहे. म्हणून साहेब सांगतो, स्थानिकांच्या नोकरी स्थानिकांना सिडकोने नोकरीत सामावून घेण्याचे धोरण तर संपलंय. का संपवलं, कोण संपवलं? आता आमचा तिथला भूमिपुत्र तिथे सिडकोत कामाला लागणार नाही. तिथले इंजिनियर झाले, मुलं उच्च विद्याविभूषित आहेत, त्यांना घ्या, पण यांना घेण्याचं धोरणच राहिलेलं नाही. त्याच्यामुळे या भ्रष्टाचाराच्या सिडकोमध्ये होत असलेल्या रोज लुटीला हे शासन गांभीर्याने घेणार आहे का? आणि शासन या भ्रष्टाचाराची चौकशी करून योग्य कारवाई करणार आहे का? हीच माझी या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे. आणि जे कोणी अधिकारी आलेले असतील, एमडीना नोटीस द्या, जॉईंट एमडीना नोटीस द्या. साहेब, हे महाराष्ट्राचं सार्वभौम सभागृह आहे, कायदा बनवणार आहे आणि सिडको ही शासनाची सबसिडरी कंपनी आहे. आणि जर एक तुमची सबसिडरी कंपनीतले अधिकारी एवढे मुजोर असतील की जे तुमच्या आणि या सभागृहाच्या वर समजतात, त्यांना शिक्षा नक्कीच झाली पाहिजे, ही माझी या ठिकाणी विनंती आहे. आपण उत्तर द्या, पण जे अधिकारी अर्धा चर्चा असून त्यांना विधानसभेने सूचना देऊन देखील जर इथे लॉबीमध्ये उपस्थित असतील तर तो विधानसभेचा आणि अध्यक्षांचा अपमान आहे. त्यांना सचिवांकडून मान्य अध्यक्षांच्या वतीने उद्या त्याची संपूर्ण चौकशी करा, त्यांना नोटीस द्या, काय आले त्याची सगळी माहिती. सन्माननीय सदस्य बालाजी साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो अत्यंत पोटतिडकीने त्यांनी केलेला आहे. वस्तुस्थितीला सामोरं जात असताना त्यांनी या सगळ्या गोष्टी अवलोकन केल्या आणि आज अधिकारी का नेमके आले नाहीत, का नाही किंवा काय नाही याचा जर त्यांनी खुलासा आणि माहिती करणं तर क्रमप्राप्त आहेच. कारण त्यांनी सांगितलं आम्ही मंत्री थांबलोय, तुम्ही थांबले, अधिकारी थांबले, ते स्वतः आज त्यांची 19वी मला वाटतं 21 आणि ते इथं थांबलेले अजूनही काय आपले सन्मानित सदस्य थांबलेले आहेत. ही वेळ कधीतरी येते, ह्या अधिकाऱ्यांना समजणं गरजेचं आहे. काय रोज तुम्हाला इथं आम्ही हजेरीला काय बोलवत नाही आहे, म्हणून याची दखल निश्चित घेतली जाईल. जे आलेले नाही त्याच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल. आणि जे 12.5% जी बाब आहे ती अत्यंत महत्वाची बाब आहे. कारण जर आमच्या शेतकऱ्यांनी जर त्या जागा जमिनी दिल्याच नसत्या तर तुमचे कुठले सिडको आणि फिडको उभे राहिले असते? नाही ना, उभी नसते, नाही ना, उभे राहिले नसते, सगळं झालं. आणि यासाठी जी महेश बालदी साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे हा अत्यंत योग्य आहे. संबंधित अधिकारी असतील, एमडी असतील, सगळे असतील आणि आमचे मंत्री महोदय ह्या सगळ्या ह्याच्या बाबतीमध्ये त्यांच्या समेत ही एक तातडीची मीटिंग घेऊन की हे का मागे लागत नाही आणि जर मार्गी लागत नाहीये आणि ह्याने जे काय जे आहे इथं या मुद्दे सगळे मांडलेले आहेत ह्याचा त्यांनी सविस्तर खुलासा करणं गरजेचं आहे त्या अधिकाऱ्यांनी, एमडी सहित. आणि त्यासाठी म्हणजे आपले याची आम्ही दखल घेतोय संबंधित अधिकाऱ्यांसहित आणि आमच्या संबंधित मंत्र्यांचे सांगून आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे.